आज आपण पाहणार आहोत उपवासाची साबुदाण्याची मऊ लुसलुशीत व दाणेदार अशी खिचडी, तेही अगदी झटपट। नमस्कार, मी सीमा, माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर चला आज बनवूया आपण साबुदाण्याची खिचडी। सुरुवातीला मी साबुदाणा घेतला, 1.5 वाटी साबुदाणा घेतला, तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, 2 पाण्याने स्वच्छ धुतला। नंतर त्याच्यात मी पाणी ओतून ठेवलं, पार साबुदाण्याच्या वर पाणी ओतून ठेवलं। नंतर ते पाणी मी अर्ध्या तासाने सगळं पाणी काढलं आणि परत अर्धा तास साबुदाणा ठेवला। हे बघा किती छान फुललाय बघा साबुदाणा, आणि एकदम मस्त भिजलाय। हे बघा एकदम छान भिजलेला आहे आणि एकदम सगळं रिकामा दाणे झाले सगळे त्याचे। खिचडीमध्ये बटाटा घालताना बटाटे पहिल्यांदा मी उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे उकडताना त्याच्यात मी थोडं मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे बटाट्याला चव छान येते। आणि आता इथं ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तर बटाटे मी आता कापून घेते, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। तर बघा मी बटाटे असे ह्या साईजमध्ये कट करून घेतलेत आणि मिरच्या पण मी कटच करून घेतल्यात, कारण लहान मुलं इथे खात असतात ना, त्याच्यामुळे मिरच्या कट करून घ्यायच्या। तुम्हाला हव्या तर तुम्ही मिरची आणि मीठ बारीक ठेचून सुद्धा घालू शकता। पॅन गरम झालेला आहे, आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया छान खरपूस अशी। शेंगदाणे आता छान खरपूस भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून आहे ना शेंगदाणे थोडे गार करायला ठेवते। थोडे गार झाले की मिक्सरला त्याचा असा थोडासा मोठा मोठा कूट करून घेऊया। हे बघा अशा प्रकारचा मी कूट बारीक केलेला आहे, जास्त पण एकदम पीठ करून द्यायचं नाही आपल्याला। आता खिचडी बनवण्याआधी आपण काही तयारी करूया। आता या साबुदाण्यात मी पाव चमचा मीठ घालून घेते, त्याच्यात मी छोटा अर्धा चमचा साखर घालते। साखर आपल्याला जास्त घालायची नाहीये, नॉर्मल आपली चवीपुरती घालायची। आता याच्यात आपण हा मगाशी केलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। शेंगदाण्याचा कूट अंदाजाने घालायचा। आता हे सगळं आपण आहे ना मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट, साखर, मीठ। इथं पॅन मध्ये मी 1.5 पळी छोटी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर तूप वगैरे घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता, नाहीतर रिफाइंड ऑइल ते सुद्धा तुम्ही घालू शकता। आता तेल छान गरम झालेलं आहे, आता मी त्यात थोडे जिरे घालते। जिरे घातले की त्याच्यात हिरवी मिरची घालते थोडी। आता याच्यातच आपण बटाटा घालूया। हा उकडलेला बटाटा आहे, तो थोडा तेलात परतूया। आम्ही इथं ह्याच्यात खिचडीत ना जिरे घालतो, तुम्ही जर घालत नसला तर तुम्ही नका घालू। कोण कोण काय करतं कोथिंबीर पण घालतात, कोथिंबीर, कढीपत्ता, उपासाला जे खातात ते, टोमॅटो वगैरे, पण आम्ही ते काही वापरत नाही, आम्ही फक्त जिरे घालतो। तुम्ही नसताल घालत तर नका घालू। आता बटाटा चांगला परतून झालेला आहे, आता याच्यावर साबुदाणा ओतूया आपण। सगळं व्यवस्थित हलवून घेऊया। आपल्याला ना गॅस फुल करून 2 मिनिटं खिचडी चांगली परतून घ्यायची, नंतर गॅस बंद करायचा आणि पॅक झाकून ठेवायची। 2 मिनिटातच खिचडी लगेच तयार होते। तर आता मी काय करते, गॅस कमी करते आणि झाकण ठेवते याच्यावर। आता आपण झाकून ठेवूया 2 मिनिटं। जर तुमच्या लक्षात आलं असेल तर हे बघा मी ह्याच्यात पाण्याचा थेंब सुद्धा घातला नव्हता, बघा वाफेचं किती पाणी पडलेलं आहे, फुल वाफ भेटलेली आहे। आता खिचडी झालेली असणार, बघा खिचडी झालेली आहे। आता आपण आता हलवून घेऊया एकसारखी। हो का, एकदम मौसूद खिचडी झालेली आहे, सगळं नुसतं साबुदाण्याचा दाणा ना दाणा रिकामा आहे।
खाली लागली नाही, काय नाही, एकदम मस्त आहे का. आणि किती मऊ लुसलुशीत झाली, अगदी बिनदाताचं माणूस सुद्धा पटकन खायला अशी खिचडी झालेली. खिचडी बनवताना एखाद्या टायमाला मिरच्या वगैरे नसल्या ना तर तुम्ही लाल मिर्च पावडर सुद्धा घालू शकता. लाल मिर्च पावडरने सुद्धा खिचडी खूप छान होते. आता गॅस बंद करूया आपण, खिचडी झालेली आहे.